नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मेघाताई या युट्यूब चॅनलला. सर्वांना जय बसव, जय शिवराय, जय श्रीराम. तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज आम्ही चाललो बासरला आणि आमच्या सोबत येत आहेत यशराज दादा, मी, स्नेहा, मनीषाचा भाऊ, एवढे जण चाललो. तर आता आम्ही पोहोचलो नायगावच्या बाहेर. आता लवकरात लवकर आपण बासरला निघूया. तर आम्ही चाललो होतो तर आम्हाला वाटाणं हे भेटले. खूप दिवसानंतर गाडी चालवायली. तिच्या तोंडावर बघू शकता तुम्ही, भीती दिसते तिच्या तोंडावर खूप जास्त. किती दिवसानंतर चालवायलीस? 3-4 महिने. 3-4 महिन्यानंतर चालवायली. चाललो टाइम भेटला म्हणून. जास्त स्पीड मध्ये नाही चालवायला जमत, तरी पण अजून 40, 50, 60 ते पण बीत चेहरा बघू शकता. कसं वाटायला एवढ्या दिवसानंतर हातात खूप? थोडं स्टार्टिंगला भीती वाटली, आता तेवढं पण वाटणं चालली की थोडं गिअर टाकताना सावध. असं काय? गिअर टाकताना अवघड व्हायले का? सुरू करू नको, हळू घे. मला वाटायला तुझ्यापेक्षा जास्त मागच्यांना भीती वाटत असेल खूप. कुठे का आली ना म्हणून. जमायली की नाही सांगा म्हणा पब्लिकला. सांगा पब्लिक जमायली की नाही. कमेंट करून सांगा म्हणा. कमेंट मध्ये सांगा लागते काय? कमेंट मध्ये नक्की सांगा कशी जमाली. गाडी खूप दिवसानंतर चालत आहे त्याच्यामुळे तेवढी चांगली जमत असं माहिती आहे मला. वेळाने काय कराल तीस तिथं? फुल होतं. फुल असल्यानं काय आलं? फुलावर भिवावं लागते. भिवावं लागते फुलावर? कोण म्हणलं असं? मी म्हणतो फुलावर भिवावं लागतं. मी उठी तुम्ही पोरगी हा. तर गाईज आता इथं कळटायचं आहे, टर्न मारायचं आहे. मला तर टर्न मारता येणं गेलंय त्याच्यामुळे बघा भैया गाडी घेतलेला आहे. हे बघा इथं ट्रॅफिक होती, मला ह्या ट्रॅफिकमध्ये नेता येईना. कोणत्याही हाजाला थडकलं तर कसं होईल म्हणून भैया घेतला. आणि कारण मी खूप दिवसानंतर गाडी चालवले त्यामुळे थोडं भीती वाटू लागली होती. थोडं नाही जास्त, त्याच्यामुळे आता भैया गाडी घेतलेला आहे. हे पण भीती मध्ये झोपी चालले नव्हते, टक लावून बघत होते. आता आरामशीर झोपी जातात. चला तर जाऊया पॉईंट. कुठं आलो मेघा? धर्माबादला. इथून किती लांब आहे अजून? 14 किलोमीटर. 14 किलोमीटर आहे काय? कसं वाटायले धर्माबादला येऊन एवढ्या दिवसानंतर? एवढ्या दिवसानंतर म्हणजे 10 तारखेला तर आले होते की. कुणीकडे आहे आता? इकडे राईटला आहे. इकडे मजा आताच थंड ब्राउनी मग. मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे, तरी तुम्ही बाहेरूनच बघू शकता. मी बारीमध्ये आहे. तर अशाच प्रकारे आमचं दर्शन पण झालेले आहे. तर पुढे बघूया आपल्याला काय दिसतंय नवीन.
आम्ही इथं सरस्वती जन्म ठिकाणच्या जागी आलेले आहोत. मधात अलाउड नाही हे बघा तिथं लिहून ठेवलेले आहे. मधात तिकीट आहे 5 रुपये. चला आता जाऊया. मधात व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही कारण तिथं एंट्री नाही फोनची. इकडे मोबाईल दिसते तिकडे. भांड कोणतं वय भांड? अगं इकडं नाही, ते वर आहे. मोबाईल दिसू दे. हे बघा हे बासर आहे आणि बासरचं तिथं मंदिर आहे, मुख्य मंदिर. आणि बासरची इथं सरस्वती आहे मोठी. आणि आम्ही इथं वरी आलेले होतो. हे बघा इथंचा व्ह्यू भारी आहे, खूपच भारी. हे बघा इथं आम्ही जन्म ठिकाणाला आलो होतो दर्शन घ्यायला. मग आमचं दर्शन झालेलं आहे. हे बघा असं खाली. आता खाली कसं हे बघा इथं दर्शनला लाईन लागलेली आहे. भीती आहेत दोघं. मी आलो. मी का यायलीस की तू वर? हा ये ना घे रे तिला वर. ये की आलीस मेघावर? आलीस? काय झालंय? तर गाईज मी वरी आले. तर गाईज आताच तुम्हाला मी मूर्ती दाखवली होती तिथून. हे बघा कुठं आहे ते, कुठं गेलं? हे बघा इथंच कुठेतरी. हा वरीची आसपास कुठेतरी. हा हो तिकडं आहे बघा, तिकडं आहे. तिथून मी तुम्हाला हे मूर्ती दाखवलेली होती. आता ह्याला कसं येतात ते माहिती नाही, कसं जाऊन तिथं फोटो काढतात ते माहिती नाही. पण इथं आम्ही खूप कष्टाने आलेले आहोत. तुम्ही जसं की बघितलातच इथून. तुम्ही हे बघा हे व्ह्यू कसलं ऑसम आहे. हे आहे सरस्वतीची मूर्ती. थकलीस काय? सुरू थकले नाही. चला मग. चला आता आम्ही चाललो खायला की बोट तिकडे पाण्याकडे. मला मेघा फर्स्ट टाइम बसलीस बोट मध्ये? फर्स्ट टाइम बसलीस? अरे आतापर्यंत कुठेच बसली नाहीस. कोण नेलं होतं? एवढं का जोरात बोलायलीस? हळू बोल ग जरा. मामा सोडून जाऊ नका आम्हाला. तुम्ही मला जागा पटले. चला चला सवारी संपलेली आहे. चला मॅडम. अजून मारायची? बस झालं.
आमची बोटिंग झालेली आहे, देवदर्शन झालेले आहे. आता आम्ही चाललो चांगला हॉटेल बघून पोटपूजा करायला. चला तर मग जाऊया. तर गाईज आता आम्ही वाटेत येत होतो तर आम्हाला राहेरला जाऊ वाटलं व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर आम्ही व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो होतो. तर इथं इतकं भयंकर मंदिर भेटलं. इतकं छान आहे मंदिर. हा पण कशाचं मंदिर आहे नाही माहिती. चला तर बघूया. एक जण म्हणते दत्तात्रेयचा, एक जण म्हणते मारुतीचा आहे, स्नेहा म्हणते दत्तात्रेयचा आहे. चला तर बघूया. हा हा वास कसा दत्तात्रेयचा हा मंदिर आहे. खूपच भारी आहे, भयंकर आहे, खूप जुनं मंदिर आहे. मला भीती वाटली ना मी बाहेर चालले. खूपच भारी आहे रे बाबा. आणि तिकडं पाणी आहे बघा, तिकडे तुम्हाला दिसत असेल बोट पण आहे. हे बघा बोट नाही का ग ते, हे बघ तिथं. फायनली आमची पोटपूजा पण झाली आहे. तर आराध्या टिफिन्स मध्ये इथं आहे बघा, तुम्ही बघू खाली की दाखव. तर आमचं आता सगळं फिरणं झालेले आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. आणि सर्वांना जय बसव, जय शिवराय, जय शिव.